स्वामी समर्थ. तर मेहंदी कशी भिजवायची सांगते तुम्हाला. चला माझ्या पद्धतीने भिजवा. बघा माझे केस किती सिल्की शायनी दिसत आहेत. तर तुमचे पण केस असे नक्कीच दिसतील. इथे मी 2 ग्लास पाणी तापवायला ठेवलं उकळी आणायला. त्याच्यानंतर मी घेतले 2 आवळे, 1 बीट. आपल्याला नॅचरली मेहंदी भिजवायची आहे. इथं छान बीट आणि आवळे कट करून घेतलेले आहेत. कट केलेले आणि बीट आवळे मी टाकले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट केलेली बाजूला ठेवते आणि इथे उकळी आलेल्या पाण्यामध्ये 10-15 कढीपत्त्याची पानं टाकते, 1 चम्मच मेथी दाणे टाकते, 1 चम्मच चहा पावडर टाकते. चहा पावडरनी मेहंदीला किंवा केसाला कलर खूप छान येतो. याला छान उकळी येऊ द्यायचं. 2 ग्लास पाण्याचं 1.5 ग्लास पाणी होऊ द्यायचं. 15-20 मिनिट छान शिजू द्यायचं. त्याच्यानंतर इथं पेस्ट केलेली आवळ्याची आणि बिटाची त्याच्यामध्ये टाकायची उकळलेल्या पाण्यामध्ये. त्याच्यानंतर ह्याला पण छान असं 15-20 मिनिट शिजू द्यायचं मीडियम गॅसवरती. आणि अशी नॅचरली साधी मेहंदी घ्यायची, गणपती छाप वगैरे कलरची मेहंदी नाही घ्यायची. ह्याच मेहंदीने केसावर खूप छान परिणाम होतो आणि छान केस गळती थांबते किंवा मग केस दाट होतात. कलर पण छान असा लाल काळा येतो. इथे मी मग पुरणाची गाळण घेतलेली आहे. त्या गाळणमध्ये असं पेस्ट टाकून घेतली. पेस्ट गार होऊ द्यायची, त्यानंतरच टाकायची मेहंदीमध्ये. मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं सोपं पडेल त्या गाळणीने गाळून घ्या. इथं छान मेहंदी मिक्स करून घेतलेली आहे आणि ही मेहंदी मी रात्रभरासाठी झाकून ठेवलेली आहे. रात्रीला मी 4 वाजता संध्याकाळी घातली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मग 11 वाजता बघा मी मेहंदी अशी भिजून माझी तयार झालेली आहे. लोखंडाच्या कढईत भिजली मेहंदी की कलर खूप छान येतो. इथं मला अर्धीच मेहंदी लावायची होती. अर्धी साईडला ठेवली, अर्धी डब्यात काढून घेतली. इथे एक अंडं घेतलं. अंड्यामधलं पिवळी बाजू एका साईडला घेतली आणि हे जे पांढरी असते ना, ह्यानी केस सिल्की होतात, ते एका बाजूला काढून घेतली. इथे मी वाटीमध्ये काढून घेतली. 2 चमचे दही घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये दही 2 चम्मच, ते अंड्याचा गर काढलेला 1 चम्मच तेल असं छान मिक्स करून घेतलं आणि मेहंदी लावायच्या 10-15 मिनटं आधीच हे मिक्स करायचं मेहंदीमध्ये. इथं छान केस विंचरून घेतले. केसाची एक बट घेतली एकदम डोक्यावर मध्यभागी आणि ती बट अशी विंचरून घेतली आणि हातामध्ये ना मी इथे कॅरी बॅग्स घातली. तुम्ही हँड ग्लोव्ज पण घालू शकता, माझ्याकडे नव्हते. आणि मेहंदी अशी लावून घेतली बट्टा धरून सगळ्या केसाला. आणि बघा केस धुवून घेतले आणि हे तुम्ही 2 तास मेहंदी ठेवू शकता. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं 2-3 तास. नंतर केस धुवून घ्यायचे, शॅम्पू लावायचा नाही. पहिल्या दिवशी तसेच धुवायचे साध्या पाण्याने. बघा माझे केस किती शायनी, सिल्की, लांब, यानी गळती थांबते, केसाला लाल काळा कलर खूप छान येतो. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्कीच मेहंदी लावून बघा, तुमची गळती थांबेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.